सगळ्यात फनी गोष्ट माहिती आहे काय? फॅन बंद करू का? आय नो मला सेकंड व्हिडिओ टाकायलाच खूप लेट झालं, पण For the longest time, I thought I was distracted. But hi guys, and welcome back to my YouTube channel. So अरे कहना क्या चाहते हो? तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल की आजचा टॉपिक काय असणार आहे किंवा कशाशी रिलेटेड असणार आहे. तर आपण हा व्हिडिओ मस्त आरामात बसून बनवूया. सो लेट्स गो. सगळ्यात फनी गोष्ट माहिती आहे काय? काही लोकांना माहितीच नसतं की त्यांचं पॅशन काय आहे. मी पण त्यातलीच एक आहे, जिला सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत. तुम्हाला पण माझ्यासारखं वाटतं का की तुमचे खूप सारे इंटरेस्ट आहेत? एक साईडला तुमचं करिअर आहे, एक साईडला तुमचं पॅशन आहे आणि त्यातच अजून 10 नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतात. फॉर द लॉंगेस्ट टाईम आय थॉट आय वॉज डिस्ट्रॅक्टेड, बट ॲक्च्युली मला प्रॉपर वे और प्रॉपर स्ट्रॅटेजी हवी होती टू मॅनेज ऑल माय इंटरेस्ट. आता या सिच्युएशनमध्ये लोकं तुम्हाला म्हणतात मल्टी टॅलेंटेड, बट रियालिटी खूप वेगळी आहे. आणि हे सगळं मॅनेज करण्यासाठीच मला प्रॉपर स्ट्रॅटेजी हवी होती, जी मला भेटली आहे. आय होप जशी स्ट्रॅटेजी मला हेल्पफुल आहे तशी तुम्हालाही असेल. सो बेसिकली मी काय केलंय की गोष्टींना 3 बकेटमध्ये डिवाइड केलंय. बकेट 1, बकेट 2 अँड बकेट 3. सो बकेट 1 इज मनी मेकर, बकेट 2 मीन्स सोल झोन अँड बकेट 3 इज क्युरिओसिटी झोन. Now let's talk about bucket 1, that is money maker. This bucket is all about your career, strategy, स्टॅबिलिटी, या सगळ्या गोष्टी. जसं आता मी माझ्या केसमध्ये UI UX डिझायनिंग करते आणि एज्युकेशन पण करेल फॉर स्टॅबिलिटी. हां, आय नो की काही लोकांच्या केसमध्ये असं असतं की त्यांचं पॅशनच त्यांचं प्रोफेशन पण असतं. सो मी हे स्टॅबिलिटी, करिअर, फ्युचर हे बकेट 1 मध्ये टाकलंय. नाऊ बकेट 2, ज्याचं नाव आहे सोल झोन. या बकेटमध्ये मी पॅशन टाकले. माझ्या केसमध्ये माझं पॅशन आहे भरतनाट्यम. आणि जसं मी बोलली की काही लोकांचं पॅशनच त्यांचं प्रोफेशन असू शकतं. तर या सगळ्या गोष्टी मी टाकल्यात बकेट 2 मध्ये, जिथे येतं पॅशन. आतापर्यंत मी 2 गोष्टी डिवाइड केल्यात, बकेट 1, बकेट 2, बरोबर. नाऊ बकेट 3, दॅट इज क्युरिओसिटी झोन, जिथे तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी ट्राय करायच्या आहेत. या बकेटमध्ये मी अशा गोष्टी टाकल्यात जिथे मी प्रत्येक गोष्टीसाठी क्युरियस असते. आणि मी या 2 ज्या गोष्टी सांगितल्या आधी, त्या गोष्टींवर मी राहू शकते. पण नाही, मला प्रत्येक गोष्टीत मी क्युरियस असते. मे बी तुम्ही पण असाल. सो मी ही बकेट बनवली आहे फॉर क्युरिओसिटी झोन. या बकेट सो अँगल चेंज करू का? दुसरीकडे बसली असती, पण मी आता इतका छान कॅमेरा सेट केलाय ना. एनिवेज, नाऊ लेट्स टॉक अबाउट बकेट 3. या बकेटमध्ये सगळ्या गोष्टी येतात, जिथे मला कंटेंट क्रिएशन करायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायची आहे, कुकिंग करायची आहे, पेंटिंग करायची आहे, मंडाला आर्ट करायचं आहे, फोटोग्राफी करायची आहे, एडिटिंग करायची आहे, अशा सगळ्या गोष्टी. आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी डिवाइड करून झाल्या आहेत. बकेट 1, बकेट 2, बकेट 3. आय डोंट नो तुम्हाला हे हेल्प होईल की नाही, बट मी तरी डिवाइड केल्यात ह्या गोष्टी आणि मला हेल्प झाली आहे. मी कन्फ्युजन माझं कमी झालंय. त्यामुळे मला वाटलं की याच्यावरच एक व्हिडिओ बनवू आपण. यू नो व्हॉट, तुम्हाला एकच गोष्ट चूज करायची गरज नाहीये. तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. यू जस्ट नीड प्रॉपर वे टू मॅनेज ऑल. आय होप या व्हिडिओमुळे तुम्हाला थोडी तरी क्लॅरिटी मिळाली असेल. आणि तुम्हालाही माझ्यासारखे असे खूप सारे इंटरेस्ट आहेत का? इफ येस, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आय नो मला सेकंड व्हिडिओ टाकायलाच खूप लेट झालं, पण मला कळतच नव्हतं कशावर व्हिडिओ बनवू. म्हणजे की मी डिवाइड करत बसली होती सगळ्या गोष्टी आणि कधी वाटायचं मला अरे भरतनाट्यमचं डेली व्लॉग टाकूया किंवा मग वेगळा काहीतरी व्हिडिओ बनवूया, पेंटिंगच करूया, असंच व्हायचं मला. तर म्हणून मी हे डिवाइड करत बसली होती की कोणत्या गोष्टीला किती टाइम द्यायचा. मग म्हटलं की याच्यावरच व्हिडिओ बनवूया. आणि मी लवकरच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येईल. सो प्लीज स्टे ट्यून आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.